मी सरांना विनंती करतो की आपण संस्थेला शुभेच्छा द्यायच्या। 6वा वर्धापन दिन संपन्न होत असताना या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, आमचे सहकारी गोपणे सर, तसेच प्राचार्य, या कॉलेजचे प्राचार्य, तसेच ज्यांनी या पालिकेमध्ये माजी शिक्षणाधिकारी म्हणून काम केलं असे जाधव सर, तसेच ज्यांचं काव्य मैफल आपण ऐकणार आहेत असे कवी राऊत सर, संस्थेचे अध्यक्ष साळवे सर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थी मंचाचे सर्व सदस्य। खऱ्या अर्थानं आज इतका वेळ इथे द्यायचं कारण म्हणजे की धर्मराज साळवे सर गेले 2 वर्ष मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागामध्ये काम करतो, परंतु जसं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बऱ्याच वेळा आपण घोषणा देतो शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो किंवा नुसत्या जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो, पण आपलं कर्तव्य काय आणि मग बोले तैसा चाले त्याची वंदावी पावे की जे आपण बोलतो ते कृतीत आणलं तरच त्या कर्तव्याला काहीतरी आधार आहे। आणि याची प्रचिती मला धम्मराज साळवे यांच्या माध्यमातून पदोपदी आली। असा दिवस उजाडला नाही का गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी धम्मराज साळवे कार्यालयामध्ये आले नाही किंवा आमच्या ऑफिसचा दरवाजा त्यांनी खटखटला नाही किंवा आम्हाला फोन केला नाही किंवा SMS केला नाही। नेहमी प्रश्न, या मुलाला ऍडमिशन मिळालं नाही, त्याला प्रवेश मिळाला पाहिजे, या मुलाला कागदपत्र मिळाले नाही, कागदपत्र त्याचा विषय संपवला पाहिजे, त्या शाळेमध्ये जे अडचणी आहेत त्या स्वतः त्या शाळेमध्ये जाणार, त्या अडचणी समजून घेणार, त्या मुख्याध्यापकाची भेट घेणार, त्या प्राचार्यांची भेट घेणार, गोरगरिबांच्या घरापर्यंत जाणारा असा हा कार्यकर्ता मला दिसला। आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आज इतिहास भारताचा पाहिला तर अशा सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या आणि अशा सामाजिक चळवळी कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, या थोर पुरुषांनी या चळवळी सुरू केल्या आणि म्हणून आज आपली लोकशाही जिवंत आहे। आणि भविष्यामध्ये तरुणांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, मुलींचे प्रश्न असतील आणि या सर्व प्रश्नांना सोडवायचे असतील आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आज रयत विद्यार्थी विचार मंचासारख्या चळवळी सुरू झाल्या पाहिजेत आणि त्याचं एक छोटंसं रोपटं धम्मराज साळवे सरांनी लावलेलं आहे। आणि खरोखर समाजाप्रती त्यांची असणारी आस्था ही मनापासून आम्हाला भावली। जसं गोपणे सरांनी सुद्धा सांगितलं की आरोग्याचे प्रश्न असतील तर त्या ठिकाणी उभे राहतात आणि या 2 वर्षामध्ये पिंपरी चिंचवडच्या याच्यामध्ये गुणवत्तेचा कार्यक्रम असेल, शिष्यवृत्तीचा पुरस्कार असेल, गुणगौरव कार्यक्रम असेल, या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीनं ते भाग घेतात। असो तुमचं लावलेलं छोटंसं वृक्ष मोठा वटवृक्ष हो अशा तुम्हाला शुभेच्छा देतो। या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, आमचा सन्मान केला, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो।